ना तुमच्या आता रुमालावर आणि शर्टला 3-3 बिल्ले आहेत राष्ट्रवादीचे. काय नाते राष्ट्रवादी सोबत तुमचं? राष्ट्रवादी नातं म्हणजे आमचे पवार साहेब जे आमचे आपल्या देशाचे कृषी मंत्री होते, आमचं त्या पवार साहेबावर खूप प्रेम होतं. आम्ही लहान असल्यापासून पवार साहेबाच्या इलेक्शनला आम्ही जेव्हा इलेक्शन लागायचं तर लोक म्हणायचे ह्याला शंकरराव बाजीराव पाटील येणार, शिडी येणार, 30 लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. आम्ही सांगायचो नाही नाही पवार साहेबच येणार आणि पवार साहेबच यायचे. बर, प्रत्येक वेळेला जे आम्ही बोलायचो तसं ते पुढे चालायचं. अण्णा तुमच्यासाठी निवडणूक काही नवीन नाहीये, मात्र ही निवडणूक महानगरपालिकेची आहे. ग्रामपंचायतीचे तुम्ही आतापर्यंत बरेचसे मैदानं मारलेले आहेत. कसं पाहता आव्हानाकडे विरोधकांच्या? मला काय आव्हानच नाही वाटत. का बरं असं नाही वाटत. माझा आत्मविश्वास आहे किंवा मी लोकांपर्यंत जातोय, गोरगरिबांपर्यंत जातो. मला श्रीमंताकडे जायची गरज भासतच नाही. बर, जो मतदार आहे तो गरीब आहे आणि त्याचं माझं नातं जुळलेलं आहे आणि त्याच्यामुळं मला खऱ्या अर्थाने आता तुम्ही विचार केला तर माझ्या समोर एक बलांडा माणूस उभा आहे, माझ्या समोर एक पुणे शहराचा अध्यक्ष उभे आहेत. बरोबर. पण मला त्याचं काही वाटत नाही. मी अजितदादाला सांगितलं, दादा मला तिकीट द्या, मी 4ही लोक निवडून आणतो. दादा म्हणले काय बोलताय अण्णा? अहो म्हणलं तेच सांगतोय ठणकून. मला काही लोकांनी विचारलं तुमचा लिव्हर बदललाय, तुमचं पाठीचं ऑपरेशन झालंय. दादा म्हणले तब्येतीचं काय करायचं? म्हणलं दादा तब्येत एकदम ओके, ठणठणी दे. दादा म्हणले तुमच्या चिरंजीला तिकीट देतो. नाही नाही म्हणलं दादा मला पाहिजे तिकीट, चिरंजीला नाही द्यायचं. मला एक बार माझी इच्छा आहे की मला नगरसेवक व्हायचंय. अण्णा किती किती मतदारांना भेटता रोज तुम्ही? मी रोज मतदाराला जिथपर्यंत फिरतोय तिथपर्यंत भेटत राहतोय. बर, माझं मतदाराशी नातं आहे आणि मी एखाद्या माणसाला ओळखणार नाही तर तो माणूस मला ओळखतोय. काय बोलतात मतदार तुम्हाला? मला म्हणतात अण्णा काय काळजी करायची नाही. काय काळजी करायची? काही काळजी करू नका, इलेक्शनला तुमचा निकाल पक्का आहे. शेवटी जाता जाता शेवटचा प्रश्न अण्णा, मतदारांना काय आवाहन कराल? मी मतदारांना एकच आवाहन कराल, तुम्ही विकासाला मत द्या. तुम्हाला विकास जिथं दिसतोय तुम्हाला, ज्याने विकास केलाय जो सर्वसामान्य माणसामध्ये आहे त्याला तुम्ही मत द्या. आमचा विकास नाही दिसला आम्हाला मतदान देऊ नका. मी कामं नसेल केली मला अजिबात मतदान देऊ नका. अण्णा तुमच्या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अनेक इच्छुक असतील, माजी नगरसेवक असतील, यांच्या मी मुलाखती घेतो. मात्र असं दिलखुलास व्यक्तिमत्व, जुनं नेतृत्व मला आज माझ्या समोर आलं. सगळे उमेदवार म्हणतात की आम्हाला मतदान करा, मात्र हे निवृत्त्यांना बांधल एवढं प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. हे म्हणतात जिथं तुम्हाला वाटेल ना, जिथं विश्वास वाटेल, जिथं विकास वाटेल तिथे तुम्ही मतदान करा. आणि त्यांच्या बोलण्यातील कॉन्फिडन्स जर पाहिला तर खरंच युवकांना लाजवणारा असेल. ते 65 वर्षाचे आहेत, मात्र त्यांच्यामध्ये जो उत्साह आहे तो अगदी तरुण मुलांनाही लाजवेल असा आहे. अण्णा तुमच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.